सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचा निकाल 21 डिसेंबरला 24 नगरपरिषद आणि नगरपंचायतींसह काही प्रभागांमधील निवडणुका 20 डिसेंबरला होणार। निवडणुका पारदर्शक होण्यासाठी आता एकत्र मतमोजणीचा मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा निकाल। ईव्हीएमच्या स्ट्रॉंग रूम बाहेर राजकीय पक्षांना पहारा देण्याची मुभा, निवडणूक आयोगाकडून परवानगी। ईव्हीएममध्ये छेडछाड केली जात असल्याचा काही राजकीय पक्षांचा आरोप। खंडपीठाचा निकाल आहे, सर्वांना मान्य करावा लागेल, पण 24 ठिकाणच्या निवडणुकांमुळे सर्व निकाल पुढे ढकलणं अयोग्य। पहिल्यांदाच अशी निवडणूक पाहतो हे यंत्रणांचं अपयश, मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया आली समोर। निवडणूक आयोग आणि कोर्टावरती न बोललेलं बरं, खंडपीठाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांची टीका, तर मिंद्यांची धुळफेक आता उघड होतीये, त्यांची लाचारीही दिसतीये, ठाकरेंचा हल्लाबोल। कोर्टाचा निर्णय बंधनकारक असतो, मात्र नियमांचा चुकीचा अर्थ लावून निवडणुका पुढे ढकलणं योग्य नाही, हे आयोगाकडून मतदारांना वेठीस धरणं सुरू, बावनकुळेंची प्रतिक्रिया। सत्ताधाऱ्यांचा आणि निवडणूक आयोगाचा स्वतःची कातडी बचाव कार्यक्रम सुरू, निवडणूक आयोगाला जनतेची मानसिकता समजली पाहिजे, बाळासाहेब थोरात यांचा सत्ताधाऱ्यांसह आयोगावर हल्लाबोल। निवडणूक आयोगाची सर्कस झाली, मास्टर लिस्टमध्ये 1 जुलैनंतर नवीन मतदार कसे आले, आदित्य ठाकरेंचा सवाल। 21 तारखेला निकाल ढकलण्याची काय गरज होती, असाही आदित्य ठाकरेंचा प्रश्न। पेट्या बदलल्या असा आरोप करण्याची संधी विरोधकांना मिळाली, मतमोजणी 21 डिसेंबरला एकत्रपणे घेण्याच्या कोर्टाच्या निर्णयावर